नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. भारत सरकारने सुरू केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली PDS सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचे नाव काय आहे? भारत सरकारने सुरू केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचे नाव अण्णाचक्र असे आहे. नॅशनल झूलॉजिकल पार्क दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचे नाव काय आहे? नॅशनल झूलॉजिकल पार्क दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण जलशुद्धीकरण तंत्रज्ञानाचे नाव नॅनो बबल तंत्रज्ञान असे आहे. फायझर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? फायझर पुरस्कार 2024 ने बिहारी मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? खालीलपैकी अशोक सराफ या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ब्राह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी कोणाची निवड झाली आहे? ब्राह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची निवड झाली आहे. RBIने आगामी आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा अनुमान 7.2% वरून किती टक्के केला आहे? 6.6% केला आहे. RBIने आगामी आर्थिक वर्षासाठी महागाई दरांचे अनुमान 4.5% वरून किती टक्के केले आहे? 4.8% केले आहे. RBIने कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना किती लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे? RBIने कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण म्हणून न ठेवता शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झालेले राजीव मेहता कितवे भारतीय व्यक्ती ठरले आहेत? पहिले भारतीय व्यक्ती ठरले आहेत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचले यांना प्रदान करण्यात येणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाने निष्पक्ष व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे? राष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी पोर्टल असे नाव आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? विजय चांडोक यांची नियुक्ती झाली आहे. कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? ओडिशा या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये RBIने जगातील अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक किती टन सोने खरेदी केले आहे? ऑक्टोबर 2024 मध्ये RBIने जगातील अन्य केंद्रीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक 27 टन सोने खरेदी केले आहे. भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टन झाला आहे? भारताचा एकूण सोन्याचा साठा 882 टन झाला आहे. मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? मध्य भारतातील
पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र नागपूर येथे होणार आहे. RBIने विनातारण देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची मर्यादा किती लाखवरून 2 लाख केली आहे? RBIने विनातारण देण्यात येणाऱ्या कृषी कर्जाची मर्यादा 1.6 वरून 2 लाख केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली आहे? इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकलच्या चेअरमनपदी रघुवेंद्र तंवर यांची निवड झाली आहे. इस्रोने PSLV-C-59 रॉकेटच्या सहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत ESA संस्थेने 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे? इस्रोने PSLV-C-59 रॉकेटच्या सहाय्याने श्रीहरिकोटा या ठिकाणाहून प्रोबा-3 मोहिमेअंतर्गत ESA संस्थेचे 2 उपग्रह यशस्वी प्रक्षेपित केले आहे. पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप 2024चे आयोजन ओमान येथे करण्यात आले होते. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे? टॉक्सिक या चित्रपटाला गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे. इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? आसाम या राज्यात करण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म एकलव्यचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.